तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे 26 डिसेंबर. काल संध्याकाळी व्लॉग इथंच एंड झाला होता आणि आज सुद्धा इथंच सुरू होतोय. तर घरी कोणी नाही आहे. मफिनला खायला घालूयात आणि माझी एक परीक्षा आहे. त्या परीक्षेसाठी थोडी रिव्हिजन करायची आहे, ती रिव्हिजन करूयात आणि त्यानंतर दुपारी लग्नाला जायचं आहे. Two hours later. तर आता एक्झाम झाली आणि PSMचे जर्नल कलेक्ट करायचे होते. 3 दिवसापूर्वी मेसेज आलेला. मी आज कलेक्ट करतो आहे आणि माझी फ्रेंड गावावरून आले. तिला घरातून हाकललं आहे का तर तिने गाडीचा ॲक्सिडेंट केला आहे. तिला लागले, पण माझे क्वेश्चन्स होते की कोण मेलं तर नाही, काय कॅज्युलिटी तर नाही, हिला जाऊ दे खड्ड्यात, हिला लागू दे, काही नाही फरक पडत, दुसऱ्याला कुणाला लागलं नाही पाहिजे. नो सिरियस कॅज्युलिटीज इन नो वर्ल्ड. 1 hour later. तर आता इथं मी आणि माझा मित्र शार्दूल आलेलो आहे. शार्दूल माझा मित्र आहे आणि लग्न माझ्या नेबरचं आहे, कॉलनी नेबर. आणि शार्दूलला असं फार वाटते की ही इज बॉम्बिंग इन टू समवन अदर्स वेडिंग. मला पण असं वाटतं, कारण ओळख जास्त नसल्यामुळं इट फील्स लाईक वी हॅव क्रॅश्ड इन टू सम अनदर युनिवर्स. क्रॅशिंग वेडिंग, टिक मार्क डन, बकेट लिस्ट. शार्दूल तिसरा आईस्क्रीमचा कप खातोय. मग आसपासून म्हणला मी हात येणार नाही, हात येणार नाही. शार्दूल किती कप आहे? 2 hours later. तर आता दुपारचे वाजलेत 2:45. शेताकडे निघायचं आहे. मोटर सोडायची होती. काल जे आपण पाईपलाईन केलेली त्यासाठी मोटर सोडायची. ते मोटर सोडण्यासाठी केबल घेऊन जायचं आहे आणि बेसिनचं काम राहिलेलं सिंकचं किचनमध्ये, तर तो सिंक घेतला आपण. मफिनला खाऊन झाले, मफिनला घेऊन जातोय आपण. आणि आज आपण बाईकने कारनं जाणार आहे, कारण सामान आहे भरपूर. मार्केटला जाऊन जायचं आहे. ट्रॅफिक वगैरे मिळालं नको, नाही मिळालं तर बरं आहे, पटकन जाता येईल. आणि परत आजपर्यंत संध्याकाळी यायला उशीर होणार आहे. संध्याकाळी क्रोमाचा स्पीकर आज येणार आहे बहुतेक, पण नक्की माहीत नाही कधी येईल. त्याला कॉल केला नाही अजून. त्या माणसाला कॉल केला म्हणजे आपल्याला एक आयडिया येईल की आज नक्की येणार आहे का. येणार असेल तर आपल्याला लवकर यायला पाहिजे. चला मग मफिनचं थोडंसं खाणं घेऊयात आणि निघूयात. चल ये, बस गाडी, चल. अगं गाडीवर नाही, गाडीतनं जायचं आपण आज. बस. तर आता इथं शेतामध्ये आलो आहे. पाईपलाईनचं काम सुरू आहे, अजून पूर्ण झालं नाही आहे. आणि तिकडं व्हायब्रेशनचं काम चालू आहे. तिथं एक चिल्ड्रनसाठी बोटिंग छोटासा पॉन्ड बनवणार आहेत. आणि मफिन JCB ऑपरेटर बरोबर खेळण्यात बिझी आहे. आता पळत होते त्याच्या पाठीमागं. आता कॅमेरा केल्यानंतर हिला काहीतरी वेडे चाळे करायचे. मग आजपासून खेळत होते. 1 मिनिट बघूयात काय करते. नाही खेळत, ठीक आहे, चला काय होतं कळवतो. दिवसातली सगळ्यात मोठी चूक. कॉलेजवरून आलो आहे, लग्नावरून, तसंच येतं फॉर्मल शूज घालून आलो आहे. आणि आता इतके घाण झालेत ना, आणि त्यात सारखी माती जाते, ती इतकी इरिटेट होते ना, त्यापेक्षा काढून ठेवलं बरं. बी रिअल, बी नॅचरल. शेतकरी लाईफ जिंदाबाद. अनवाणी आता.
सुद्धा मी ट्राय केलं करायचं. आता मी ऑपरेट करायचं ट्राय केलं, माझ्याकडून होत नव्हतं, मला फार वेळ लागत होता आणि दादाने 2च मिनटात एवढं केलं आहे. आणि त्यांचं स्पीड बघा फक्त. मी आजपर्यंत कुठं जाताना माझा डबा घेऊन जात नाही, पण मफिन आल्यापासून मला तिचा डबा पॅक करून घेऊन यायला लागतोय. कुत्रा पाळायचं म्हणल्यावर, कुत्रा किंवा कुठलंही प्राणी पाळायचं म्हणल्यावर त्याची काळजी तर घ्यायलाच लागणार. आणि मफिन मला आवडते. आय डोंट वॉन्ट टू ब्रॅट एनिथिंग, पण जो मी तुम्हाला परवा दिवशी सनसेट दाखवला त्या दिवशी वातावरण इतकं चांगलं नव्हतं. आणि आजचा सनसेट सूर्य असा दिसतोय जणू कोणी असा, माझ्याकडे वर्ड्स कमी पडत आहेत. असा पेंट ब्रश घेऊन कोणीतरी लिटरली पेंट केल्यासारखं दिसतंय. जस्ट हॅव लुक. आणि आज एवढी क्लॅरिटी आहे कारण गेले 2-3 दिवस वातावरण फार हेझी होतं. आज सकाळी सुद्धा असं झालेलं की फार असे ढग आल्यासारखे झाले होते. पण आत्ताचा जो सनसेट आहे भाईसाब, जस्ट चुम्मा. जस्ट हॅव लुक, जस्ट एन्जॉय, फक्त एन्जॉय करा. सनसेट सारखं दाखवतोय तुम्हाला, आणि परवा दिवशी पण मी असंच बोललेलं की फार सुंदर सनसेट आहे, फार सुंदर सनसेट आहे. बट ट्रस्ट मी, त्या दिवशी वातावरण हेझी होतं तरीसुद्धा इतका चांगला दिसत होता. आणि आज जर वातावरण क्लिअर आहे तर काय दिसत असेल, पक्षी दिसत आहेत उडताना, पक्ष्यांचा आवाज येतोय, सगळे पक्षी घरी परत जात आहेत. मफिनसुद्धा भुंकते, मफिनला सुद्धा आवडलेला दिसतोय सनसेट. 8 वाजलेत, घरी जात होतो, पण पाटोळे दादांचा फोन आला, काही कलर्स घेऊन जायचे, तर कलरचे डबे घ्यायला आलो मी पेंटच्या शॉपमध्ये. तर आत्ता रात्रीचे 10:15 वाजले, जेवण वगैरे झालं आहे. माझ्या आत्ते बहिणीची 2 मुलं आली आहेत, फार क्यूट आहेत, आणि माझा भाऊ, हे तिघं मिळून मफिनबरोबर खेळत आहेत. आमच्या सगळ्यांचा डिनर झाला आहे आणि आम्ही संध्याकाळची इव्हनिंग वॉकला आम्ही बाहेर पडलो आहे. अँड हाय गाईज, सी हाय. ते फार बिझी आहेत मफिन बरोबर खेळण्यात, त्यांना सुद्धा मजा येते. आणि हां, दॅट्स हाऊ माय डे एंड्स टुडे. उद्या परत भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. टिल देन, बाय बाय. बाय बाय.